पण कसं नाही राहिलं पाहिजे. सरांनी मला थोडा चान्स दिला गाणं म्हणण्यासाठी, म्हणून तुमच्या एक शिक्षणावर मी गीत म्हणते. आपण सगळ्यांनी ऐकून घ्यावं ही माझी विनंती आहे. या गलीला शेला छाया जमा झाल्या या बाया, या गलीला शेला छाया जमा झाल्या या बाया, तुमच्या हिताची सांगते गोष्ट. या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं, या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं. होती माझी ग गरिबी मोठी, होती चिल्या पिल्याची पाटी, कधी खाऊन चटणी रोटी, कधी राहून उपाशी पोटी. या ग शिक्षणाच्या मुळे हुद्द्यावर गेली बाळ, या ग शिक्षणाच्या मुळे हुद्द्यावर गेली बाळ, आता पिशीत महिन्यात नोट. या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं, या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं. काळ होता तो पहिला भोळा, नव्हता शिक्षणासाठी शाळा. फुले सावित्री आंबेडकराने केला समाज सगळा गोळा. पूर्वीचा काळ होता त्यावेळेस शिक्षणाची सोय नव्हती, त्यावेळेस शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्वतः पुण्याला शाळा उभा केली. त्यावेळेस त्यांना लोकांनी कुणी शेण मारलं, कुणी दगड मारले, तेवढा त्रास त्यांनी सहन केला आणि शिक्षणाची सोय केली. सावित्रीबाई फुलेंनी, आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर त्यांनी देशाची घटना लिहिली. म्हणून या देशात कुणीही मागं नाही. जो वाघिणीचं दूध पेईन तो गुरगुरलच्या राहणार नाही, असा त्यांचा शब्द आहे. तेव्हा शाळाचं महत्व कळलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. आता मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. मुलींना कमी समजू नका, मुलीला कोणी कमी समजायचं नाही. मुली ही देशाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळं मुलगा झाला तर आपला आनंद होतो आणि मुलगी झाली तर आपलं दुःख वाटतं. पण मुलापेक्षा मुलगी हुशार आहे आणि मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करते, आहे का नाही. तेव्हा काळ होता तो पहिला भोळा, नव्हत्या शिक्षणासाठी शाळा. फुले सावित्री आंबेडकरांनी केला समाज सगळा गोळा. शिक्षणाचे बीज पडून शिक्षणाचे बीज जाऊ चढून प्रगतीचा घाट. या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं, आता मनात एकच धास, शिक्षणाची धरावे कास. मन लावून करा अभ्यास, अज्ञानाचा तुटल मग पास. मने मनोहर हरून शिक्षणाचे रोज पेरू, मने मनोहर हरून शिक्षणाचे रोज पेरू, जाऊ चढून प्रगतीचा घाट. या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं, या ग शिक्षणाने मिळालं सुख लय मोठं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्यासाठी